संस्कृत साहित्यामध्ये एकूण 36 गीता ग्रंथ आहेत. यापैकी सर्व गीता ग्रंथांमध्ये प्रसिद्ध असणारी गीता म्हणजे भगवद्गीता. अशा या महान ग्रंथावर अनेकांनी आपले विचार मांडले. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली, विनोबा भावेंनी गीताईची निर्मिती केली, लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. केवळ मराठीतच नाही तर इतर अनेक भाषांमध्ये जगभरामध्ये अनेकांनी भगवद्गीतेवर आपले विचार मांडले. परंतु श्रीमद भगवद्गीता या महान ग्रंथाचे लोकप्रिय नाट्यगीतांच्या चालीवर रचना करणारे स्वर्गीय श्री सीताराम गणपती मणेरकर हे एकमेव रचनाकार आहेत. विमोह त्यागून कर्मफलाचा हे संस्कृतमधील गीत आपण आज ईशस्तवन म्हणून घेणार आहोत. सादर करीत आहे कैवल्य श्रीहरी गोकर्णकर. शस्त्र त्यागो न शोभते तव शत्रुं पुरतो रे. शस्त्र त्यागो न शोभते तव शत्रुं पुरतो रे. युद्धे भीतो भवसि रेवं वीरोत्तम न त्वम्. धर शस्त्रं ते धीर भूत्वा, धर शस्त्रं ते धीर भूत्वा धर्मरक्षणार्थं रे. कर्तव्येन स भवति मानवो ज्ञात्वा पुरुषार्थान्, ज्ञात्वा पुरुषार्थान्, ज्ञात्वा पुरुषार्थान्. धन्यवाद. संस्कृत साहित्यामध्ये एकूण 36 गीता ग्रंथ आहेत. यापैकी सर्व गीता ग्रंथांमध्ये प्रसिद्ध असणारी गीता म्हणजे भगवद्गीता. परंतु भगवद्गीतेबरोबरच रामगीता, गणेश गीता, श्री शिवगीता, श्रीदेवी गीता, कपिल गीता, अष्टवक्र गीता हे गीता ग्रंथ देखील प्रसिद्ध आहेत. भारतामृत सर्वस्वम विष्णोर्वक्त्रात् विनिसृतं गीता गंगोदकं पीत्वा पुनर्जन्मन विद्यते. श्लोक पठणाच्या माध्यमातून भगवद्गीता आपल्या बालपणात प्रवेश करते आणि आयुष्याच्या शेवटापर्यंत अत्युच्च आनंद देते. अशा या महान ग्रंथावर अनेकांनी आपले विचार मांडले. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली, विनोबा भावेंनी गीताईची निर्मिती केली, लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. केवळ मराठीतच नाही तर इतर अनेक भाषांमध्ये जगभरामध्ये अनेकांनी भगवद्गीतेवर आपले विचार मांडले. परंतु श्रीमद भगवद्गीता या महान ग्रंथाचे लोकप्रिय नाट्यगीतांच्या चालीवर रचना करणारे स्वर्गीय श्री सीताराम गणपती मणेरकर हे एकमेव रचनाकार आहेत. व्यासपीठावरील आदरणीय श्रीमती मीना पाटीलबाई, पंडित अजितजी कडकडे, विदुषी अर्चनाताई कान्हेरे आणि सभागृहात उपस्थित असलेले सर्व रसिक प्रेक्षकांना माझा सादर नमस्कार. श्रीमद भगवद्गीता संगीतामृत या ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने आपण सर्व आज इथे जमलो आहोत. तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. उपस्थितांमध्ये आमचे काही नातेवाईक, हितचिंतक,
त्याप्रमाणे काही भगवद्गीतेचे अभ्यासक आणि संगीत क्षेत्रामधील काही नामवंत मंडळी आहेत. काही माझ्या परिचित आहेत, काही अपरिचित आहेत. तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत. निरामय वेलनेस सेंटरच्या संचालिका डॉक्टर अमृता चांदोरकर मॅडमही पुण्याहून आज इथे आलेले आहेत. मॅडम, तुमचेही स्वागत. सर्वप्रथम या ग्रंथाच्या प्रकाशनाचे काम पूर्णत्वास नेण्याचे भाग्य मला दिले याबद्दल या दयाघन ईश्वराचे मी खूप खूप आभार मानते. श्री सीताराम गणपती मणेरकर माझे आजोबा, वडिलांचे वडील, त्यांच्या सर्व मुलांचे व आम्हा नातवंडांचे ते बाबा. लहानपणी वयाच्या 14व्या वर्षापर्यंत मला त्यांचा नेहमी सहवास लाभला. मणेरकरांच्या घरात जन्म घेणारी मी त्यांची एकुलती एक नात म्हणून त्यांचे माझ्यावर विशेष प्रेम होते. वयाच्या 6व्या वर्षी त्यांनी श्री शांतादुर्गा देवस्थान, धारगड, गोवा येथील रंगभूमीवर प्रथम पाऊल टाकले. 1899 ते 1934 या काळात संगीत व गद्य नाटकातून त्यांनी एकूण 54 भूमिका केल्या आणि त्यातील 24 भूमिका ह्या स्त्री भूमिका होत्या. 1933 साली धारगड येथील शिमगोत्सवात वैश्यवाणी सम्राट श्री हर्षवर्धनाच्या जीवनावर आधारित संगीत हर्षकाळ हे नाटक त्यांनी स्वतः लिहिले आणि त्यातील प्रमुख भूमिकाही त्यांनीच केली होती. त्यावेळी रत्नागिरी येथे स्थानपती असलेल्या सावरकरांनी त्यांच्या पुस्तकास प्रस्तावना लिहून दिली आणि त्यांनी जो काही विषय निवडला होता त्या बाबतीत त्यांचे विशेष कौतुक केले. तसेच इतिहासाची प्रामाणिक राहून लेखन केल्याबद्दलही फार मोठे अभिनंदनही त्यांचे केले होते. निरलस शिक्षणप्रेमी, समाजसेवक, लेखक, कवी, नट, नाटककार, इतिहास संशोधक आणि नाट्य इतिहासाच्या साधन सामग्रीचे साक्षेपी संग्राहक असा गौरव करून 1968 साली त्यांच्या गोव्यातील मापसे येथे त्यांचा सत्कार करण्यात आला. गोमंतकीय साहित्यिक व कलावंतांना मिळणारे गोवा शासनाचे मानधनही त्यांना मिळाले. संगीत शाकुंतलपासून त्या काळापासून प्रसिद्ध झालेली संगीत नाटकातील अनेक पदे आणि चित्रपटातील काही काव्ये व इतर गवई चिजा अशा विविध चालींवर ही पदं रचलेली आहेत. त्यांचं म्हणणं असं होतं की शक्य त्यांनी किंवा आवडेल त्यांनी गाण्याच्या उपयोगात ती आणावी आणि म्हणून त्यांनी त्याच्या बरोबरच नाटकातील स्थळं, त्या पदांची चाल, राग व ताल अशा चारही अंगांनी संगीताची माहिती अनुक्रमणिकेसह दिलेली आहे. या ग्रंथाचे प्रकाशन करण्याचे यापूर्वी अनेक प्रयत्न झाले, पण आजचा हा खरोखर दैवी योग आहे. आज माझ्या वयाच्या उत्तरार्धात जेव्हा अध्यात्म, गीतासार या विषयांची थोडी समज आल्यावर आजोबांचे हे अप्रकाशित महान कार्य लोकांपुढे यावे म्हणून हे प्रकाशनाचे इंद्रधनुष्य मी उचलले. प्रकाशनाचे काम हाती घेतले तेव्हा हस्तलिखिताची बरीचशी पाने ही जीर्ण झालेली होती. त्याची फोटोकॉपी काढून DTP करणे हे फार मोठे जिकरीचे काम होते. परंतु आजोबांनी करून ठेवलेले नियोजनबद्ध काम बघून आम्हाला अप्रूपच वाटले. कारण शीर्षक, अनुक्रमणिका, आत्मकथन, प्रस्तावना तसेच त्या काळातील थोर व्यक्तींचे अभिप्राय आणि सुवाच्य अक्षरात लिहिलेले 18 अध्याय वेगवेगळ्या बटर पेपरमध्ये ठेवून सुई धाग्याने शिवून त्याला वरून पुठ्ठ्याचे आवरण देऊन त्यांनी ग्रंथाची सुंदर बांधणी करून ठेवली होती. 1945 ते 1965 या कालावधीत त्यांनी या ग्रंथाचे लिखाण केलेले आहे असा त्यांच्या हस्तलिखितामध्ये उल्लेख सापडतो. आणि ह्याच काळामध्ये त्यांचे कुटुंब गोव्यावरून मुंबई येथे स्थलांतरित झाले. मुंबईमध्ये छोट्याशा जागेत खूप मोठ्या कुटुंब व नातेवाईकांबरोबर राहत असताना आपली नोकरी आणि व्यवसाय सांभाळून ह्या ग्रंथाची रचना आमच्या आजोबांसारखेच एक तपस्वी करू शकतात. मे 2024 मध्ये मी हे काम सुरू केलं आणि मे 2024 मध्ये हे सुरू केलेलं काम आज 15 डिसेंबर 2025 मध्ये सफला एकादशीच्या दिवशी सफल संपूर्ण होत आहे. 60 वर्षानंतर ह्या ग्रंथाचं प्रकाशन होत आहे. प्रकाशनाच्या ह्या कामात अनेकांचं मला मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले. त्या सर्वांची मी सदैव ऋणी राहीन. मन प्रसन्न असताना प्रचलित नाट्यसंगीताच्या चालीवर स्वतःची रचलेली गाणी गुणगुणताना आजोबांना सुचलेल्या कल्पनेला
आणि गुरु राष्ट्रीय कीर्तनकार डॉक्टर पटवर्धन बुवा यांच्या प्रेरणेने रचलेला श्रीमद भगवद्गीता संगीतामृत हा ग्रंथ आपल्या समोर प्रकाशित करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. गीतेतील संस्कृत श्लोकांचा सहज सोप्या मराठी भाषेतला अनुवाद प्रचलित नाट्यपदांच्या चालीवर बांधल्यामुळे तसेच मूळ पदांची माहिती त्यासोबत दिल्यामुळे नव्या जुन्या गायकांना यातील पदे सहज म्हणता येतील. हा ग्रंथ नाट्यसंगीत आणि भगवद्गीतेच्या अभ्यासकांना एक चांगला संदर्भ ग्रंथ ठरू शकतो. गीत रामायणाप्रमाणे या ग्रंथातील पदांचे कार्यक्रम होत ही प्रभूचरणी नम्र प्रार्थना. धन्यवाद. धन्यवाद स्नेहाताई. खरंच श्री सीताराम मणेरकर हे विविध गुणांनी समृद्ध असणारे एकमेवाद्वितीय व्यक्तिमत्व होते आणि नक्कीच यापुढेही असेच कार्यक्रम होतील आणि भगवद्गीतेचा जो विचार आहे किंवा भगवद्गीतेमध्ये अनेक सुंदर विचार आहेत ते नक्कीच लोकांपर्यंत पोचतील आणि सगळ्यांचं जीवन समृद्ध करतील. यानंतर आजच्या मुख्य कार्यक्रमाकडे वळूया. मी माननीय अजित कडकडेजींना विनंती करते की त्यांनी श्रीयुत सीताराम मणेरकर रचित श्रीमद भगवद्गीता संगीतामृत या पुस्तकाचे प्रकाशन करावे.